वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकची जी नवीन भरती ही निघत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास वनसेवकच्या ज्या 12,991 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। त्याचबरोबर वनरक्षकच्या जवळपास 1400 जागा आतापर्यंत रिक्त होत्या आणि जवळपास 1600 पर्यंत त्या रिक्त होणार आहेत। तर आपण जवळपास जर पाहिलं तर 14,500 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकची वन विभागामध्ये हे मोठी भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गामध्ये येते। तर यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, यामध्ये प्रोसेस काय असणार आहे, उंची वगैरे किती असणार आहे, पेपरचा अभ्यासक्रम काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे यामध्ये पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन आपण याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की ही भरती कधीपर्यंत या ठिकाणी येऊ शकते याबद्दल। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो। तर पेपर हा 120 मार्काचा राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते। तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन व्हायची। तर वनरक्षक वनसेवक भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी लिहा। शासन निर्णय या अगोदर आलेला आहे वनसेवकच्या तर्फे वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वन वृत्तार निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे, तर ह्या अगोदर जे शासन निर्णय या ठिकाणी आलेला एक लक्षात ठेवा। आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातलं आहे। तर यामध्ये काय एक अटीसाठी शर्ती ठेवण्यात आल्या की यामध्ये आपण 10वी पास आणि 12वी पास वालेच मुलं या ठिकाणी वनसेवक मध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, ग्रॅज्युएशन झालं असेल तर वनसेवक मध्ये फॉर्म भरता येणार नाही, वनरक्षक मध्ये भरता येणार आहे ग्रॅज्युएशन वाल्यांना। ठीक आहे, तर पहा यामध्ये जे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये जे उंची खूप कमी या ठिकाणी लागणार आहे वनसेवक मध्ये, कारण की गट संवर्गातलं पद आहे। आणि यामध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त असणार आहे, जवळपास 18 ते 32 ते 18 ते 38 पर्यंत वयोमर्यादा यामध्ये असू शकते, कारण की गट संवर्गातलं पद आहे। तुम्ही गट संवर्गातलं कोणतं पण पद पहा त्यामध्ये जास्त वयोमर्यादा असते। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे पेपर असणार आहे तर पेपरचा जो या ठिकाणी सिलेबस आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। सामान्य ज्ञान तर विचारलं जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी विचारलं जाणार आहे, मराठी व्याकरणाचा सुद्धा त्यामध्ये भाग असणार आहे आणि इंग्रजी ग्रामर किंवा मॅथ ह्या दोनपैकी एक त्या ठिकाणी येऊ शकते असा आपला एक अंदाज आहे वैयक्तिक। तर एवढं किंवा मग पर्यावरणचा सुद्धा एखादा विषय त्या ठिकाणी येऊ शकते। तर हा अभ्यासक्रम या ठिकाणी येऊ शकते येणाऱ्या दिवसामध्ये, कारण की वनसेवकचं जे हे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं आहे। यामध्ये अजूनही काही त्यांनी घोषित नाही केलं की बा यामध्ये पेपर आहे की नाही आहे, ग्राउंड आहे की नाही आहे, उंची आहे की नाही आहे, वयोमर्यादा आहे की नाही आहे। तर हे आता जेव्हा जागा निघणार आहे तेव्हाच आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। आणि शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे वनसेवकचा याच्या अगोदर, तर नक्की हे भरती या ठिकाणी पडणार आहे। ठीक आहे, आपण विद्यार्थ्यांनी या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की सर हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, वनरक्षक आणि वनसेवकची जी ही भरती आहे तुम्हाला जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। त्याच्यामुळे आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर आतापासून अभ्यास करा, आतापासून इमानदारीनं मेहनत करा, इमानदारीनं अभ्यास करा, इमानदारीनं प्रॅक्टिस करा। ज्यांनी सुद्धा इमानदारीनं जर प्रॅक्टिस केला, अभ्यास केला, मेहनत केली तर त्यांचं सिलेक्शन येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये होणार आहे। ठीक आहे, तर चांगले
चांगली ही संधी तुमच्यासाठी चालून येत आहे आणि हे परत संधी तुम्हाला भेटणार नाही आहे। तर जवळपास जून जुलै महिन्यापर्यंत हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर मी हे माझ्या स्वतःवरून नाही सांगत आहे, तर महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेशजी नाईक, तर यांनी जे घोषणा केलेली आहे याच्या अगोदर, कारण की ते वनमंत्री आहे तर हे भरती वगैरे काढणे त्यांच्या हातामध्ये असते। नुकताच त्यांनी जे माहिती दिली होती की आपण वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा आहे, ज्या पण रेंजमध्ये ज्या जागा रिक्त आहे, वनरक्षकच्या म्हणा, वनसेवकच्या म्हणा, वनपालच्या म्हणा, ठीक आहे, तर जेवढ्या पण जागा रिक्त आहे तर त्या आपण ह्या येणाऱ्या 4 महिन्यामध्ये ज्या आपण त्या ठिकाणी भरती करणार आहे अशी त्यांची जे त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवला असता आताच, पण ते यूट्यूबचे जे काही या ठिकाणी रूल्स आहे की आपण कॉपीराइट कोणाला दाखवू शकत नाही, ठीक आहे। तर ते मी त्यांची जी क्लिप आहे, तर गणेशजी नाईक वनमंत्री आहे, तर त्यांची जी क्लिप आहे तर मी टेलिग्राम चॅनल आपलं तर त्यावर मी टाकलेले आहे। तर तुम्ही या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर ह्या लिंक दिलेल्या आहे मी ह्या व्हिडिओ खाली, तर लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे, त्यावर क्लिक करा आणि ते क्लिप तुम्ही ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अंदाज लागणार आहे, ठीक आहे। तर आतापासून मी तुम्हाला कोण सांगू राहिलो, तर आतापासून जर सांगितलं तुम्ही आतापासून तयारी करताना, अभ्यास करताना, फिजिकलची तयारी करताना तुमची चांगली तयारी होणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्ही जर समजा जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले तेव्हा तयारी केली तर आपली तयारी कशा प्रकारे होणार आहे तुम्ही सांगा। ज्यावेळेस फॉर्म चालू झाले आणि एकदमच पेपर तोंडावर येणार आहे, आपला अभ्यासच झाला नसणार आहे, आपला ग्राउंडच झालं नसणार आहे, तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। आणि काही मुलं काय करते की ह्या आशेवर बसते की ते यूट्यूबर त्यांना सांगत आहे की आता 3-3 वर्षाचा वनरक्षक भरती, काही जण सांगते की 3-3 वर्षाने हे भरती निघणार आहे। आता डायरेक्ट 2023-24ला भरती आली होती, आता डायरेक्ट 2026-27ला भरती येणार आहे। तर अशा याच्यावर काय करसान तुम्ही, त्या आशेवर बससान आणि इकडे भरती निघून देईन 2-3 महिन्यामध्ये आणि आपली तयारीच नाही या ठिकाणी होणार आहे। तर ह्या आशेवर बसू नका, आतापासूनच तयारी करा, कारण की भरती कधीही निघू शकते, ठीक आहे। तर ज्यांना सुद्धा सिलेक्शन घ्यायचं असेल तर तयारी चालू आहे। आणि वनरक्षकमध्ये जर आपण माहिती पाहिलं, वनरक्षकमध्ये आपलं 12वी पास पाहिजे, सायन्स असेल भरता येते, कॉमर्स असेल तर फॉर्म भरता येते, आर्ट असेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोलचा विषय असला पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। त्याचबरोबर ग्रॅज्युएशनही झालं असेल तर फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना वनरक्षकमध्ये पगारसुद्धा 21,769 दरम्यान भेटते, पगार 21,769 दरम्यान यामध्ये। आणि यामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे आणि SC/STला 5 वर्ष सूट, OBC कडे 3 वर्षासाठी सूट आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे। पेपर हा 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15, इंग्रजी ग्रामरचे 15, अशा प्रकारे पेपर असणार आहे। आणि 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले, कोणती कॅटेगरी असते, SC, ST, OBC, EWS, NTVG, ओपन, SBC, SBC पेपर आपण पास असणार आहे, ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे। आणि ग्राउंड यामध्ये पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर मारायचे, या ठिकाणी तुम्हाला 17 मिनिटाच्या अंतर तुम्ही 5 किलोमीटर रनिंग मारली तर 80 मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी भेटणार आहे। जसा 1 मिनिट जास्त झाला तर 10 मार्क आपले कमी केले जाणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग मारायचे 12 मिनिटामध्ये, 12 मिनिटाच्या अंतर तुम्ही 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांनी मारली तर 80 मार्क तुम्हाला भेटणार आहे पैकीच्या पैकी। 1 मिनिट जरी जास्त झाला तर आपले मार्क या ठिकाणी मायनस होणार आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचा आपल्या या ठिकाणी मायनस कमी या ठिकाणी आपल्या होणार आहे, मार्क जे आपले कमी होणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे, तर ग्राउंड खूप टफ आहे यामध्ये, तर आतापासून तयारी आपली जबरदस्त या ठिकाणी असू द्या। आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर यामध्ये पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। अशी संपूर्ण प्रोसेस आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।